नमस्कार. सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी उपयुक्त टू व्हीलर, मोटरसायकल, बाईक, ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी बनवलेली आहे. तर तुमची कोणत्याही कंपनीची कोणतीही नवी जुनी टू व्हीलर, मोटरसायकल, बाईक असेल तर त्यासाठी आपण अशा पद्धतीची बाईक ट्रॉली बनवतोय. तर बाईक ट्रॉलीवरती तुमचा व्यवसाय जो पण असेल, म्हणजे वडापाव असेल, चायनीज असेल, आईस्क्रीम, पाणीपुरी, ज्यूस सेंटर, फ्रूट सेंटर, किंवा तुम्हाला फळे भाजीपाला विक्री करायचं असेल, किंवा इडली डोसाचं नाश्ता सेंटर असेल, किंवा डायरेक्ट कुठल्याही पद्धतीचं स्नॅक सेंटर तुम्हाला जर बनवायचं आहे तर त्यासाठी आपण असं टू व्हीलर, मोटरसायकल, बाईक ट्रॉलीवर फूड कार्ट स्टॉल व्यवसायाच्या गरजेनुसार बनवून देतोय. तर या गाडीला जर आपण बघितलं तर या ठिकाणी रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आपण जोडलेला आहे. चेनच्या ऐवजी डायरेक्ट शाफ्ट आहे. पाठीमागे पाट आहेत, डबल शॉक अप्सर आहेत, समोर डबल शॉक अप्सर आहेत, पाठीमागे पाट आहेत, डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे, दोन्ही चाकांना ब्रेक आहे. तर लोड बॅलन्सिंग याचं एकदम प्रॉपर आहे. पलटी वगैरे होण्याचा धोका नाही आहे, किंवा ज्यावेळेस तुम्ही फुल लोड भरता त्यावेळेस चढाला पुन्हा उचलण्याचा पण धोका याच्यामध्ये नाही आहे. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार पाहिजे त्या डिझाईनमध्ये कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर, मोटरसायकल, बाईक ट्रॉलीवर रिव्हर्स फॉरवर्ड गिअर सिस्टीममध्ये हे अशा पद्धतीचं बाईक ट्रॉलीवरचं फूड कार्ट तुम्ही बनवून घेऊ शकता. तर हे जे आपण बनवलं आहे हे वडापावसाठी बनवलेलं आहे. आकाश, हे जरा फोल्डिंग करा थोडं. तर आता ह्याला आपण सिंगल साईडला काउंटर अशा पद्धतीने बनवू शकतो. वरती कस्टमरला पण सावली होती आणि सर्व्हिस द्यायला तुम्हाला इथं बेसिक काउंटर होतं आहे. तर आता पाठीमागे जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर पाठीमागे पण तुम्ही अशा पद्धतीनं ओपन करू शकता. हा करा, तिन्ही बाजूला ओपन होणार असं फूड कार्ट स्टॉल आपण या ठिकाणी बनवू शकतो. तर असं जर आपण बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे काम कसं करत आहे. ते काउंटर पण लावा. तर आता हे तर दोन्ही बाजूला काउंटर, यांची जी रिक्वायरमेंट होती तर ह्यांनी वडापावसाठी बनवलेली. दोन्ही साईडला काउंटर पाहिजे होते. वर कस्टमरला उभं राहायला सावली वगैरे होती दोन्ही बाजूनं. पाठीमागचं पण त्यांचं पूर्ण असं विदाऊट काउंटरचं हे फक्त फोल्डिंग सिस्टीममध्ये पाहिजे होतं. तर 5 फूट लांबी, 4 फूट रुंदी आणि 4 फूट उंचीमध्ये आपण हे डिझाईन त्यांचं केलेलं आहे. तर तुम्हाला जर अशा पद्धतीचं जर डिझाईन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर आहे 9699 100 225 या नंबरला तुम्ही संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे. आणि ऑनलाईन बुकिंग जर केली तर डिलिव्हरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे. तर या बाईकची जी लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती साधारणतः 1 टनापर्यंत चालते. तर गाडीच्या क्षमतेनुसार थोडंफार प्लस मायनस तुमचं त्याच्यामध्ये होऊ शकतं. गाडी 100 cc असेल किंवा 150 cc, 200 cc, तर प्रत्येकाच्या गाडीच्या कॅपॅसिटीनुसार ओढण्याची क्षमता थोडीफार प्लस मायनस तुमची होईल. फॅब्रिकेटेड बॉडी आपल्याकडे अतिशय मजबूत आहे. या गाडीला मेंटेनन्स जर आपण बघाल तर फक्त तुम्हाला खाली जो आपला डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे तर त्याची तुम्हाला ऑइल बदली करावी लागते. रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्समध्ये तुम्हाला ऑइल चेंज करावं लागतं. आणि गाडीची रेग्युलर सर्व्हिसिंग जी आहे ती तुम्ही आहे तशीच करू शकता. तर याला जर समोर जर काच बसवायची म्हणलं तर आपण ह्या पद्धतीने काच बसवू शकतो. या अवेंजरला आपण फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी हे मॉडेल बनवलेलं आहे. तर ह्यांना साईडनं ओपन पाहिजे होतं तर तसं बनवलेलं आहे. ड्रायव्हरला पण सावली करता येते आणि पाठीमागं पण छत टाकलेलं आहे. तर हे जर डिझाईन तुम्हाला ह्याला जर बनवलं तर हे कम्प्लीट तुमचं फूड कार्ट स्टॉल बाईक ट्रॉलीवरती बनतोय. तुम्ही काच वगैरे लावायची असेल काच लावू शकता, नसेल लावायची तर नाही लावू शकत. तुमच्या म्हणजे जशी रिक्वायरमेंट असेल जसं तुम्ही सांगाल तसं आपण या ठिकाणी डिझाईन करतोय, बनवून देतोय. तर साधारणतः दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळे कंट्रोल चांगलं आहे. आणि कुठल्याही कंपनीची कुठलीही नवी जुनी टू व्हीलर, मोटरसायकल, बाईक असेल तर त्यावरती आपण या ठिकाणी ट्रॉली बनवतो. कारण आपण या ठिकाणी कस्टमाइज पद्धतीनं मॅन्युफॅक्चरिंग केल्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून जे छोटे मोठे व्यावसायिक असतील, शेतकरी बांधव असतील ते आपल्याकडे या ठिकाणी येत असतात आणि अशा पद्धतीचं बाईक ट्रॉली बनवून घेऊन जातात. कारण महाराष्ट्रात क्वालिटीचं काम जर म्हटलं आणि टेक्निकल इंजिनिअरिंग पद्धतीनं पूर्ण याचं जे लोड बॅलन्सिंग कॅल्क्युलेशन असेल किंवा ॲक्युरसी असेल, डिझाईन असेल, ह्या सर्व गोष्टी आणि कामाचं फिनिशिंग हे तुम्हाला इंडियन ॲग्रोमध्ये मिळतं आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या भागातून आपल्याकडं शेतकरी बांधव येत असतात. आता ती सातारा कोरेगाववरून आपल्याकडे ती TVS मोटरसायकल बाईक ट्रॉली आली. तर बजाज सिटी 100 जी आहे ही तळवडे या ठिकाणाहून आलेली होती. तर रत्नागिरीवरनं ही व्हेजिटेबलचं कार्ड आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि ते पॅशन जे प्लस मॉडेल आहे त्याला आपण रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक बाईक ट्रॉलीचं बनवलेलं आहे. आता अजून परत सिटी 100 SS असेल किंवा अपाचे असेल तर वेगवेगळ्या गाड्या आपल्याकडे या ठिकाणी बनवल्या येतात. तर तुमची जी पण गाडी असेल, नवी असू द्या, जुनी असू द्या, फक्त कंडिशनमध्ये गाडी पाहिजे, बॉडी चांगली पाहिजे, मजबूत पाहिजे, तर त्या गाड्यांना आपण अतिशय चांगल्या क्वालिटीचं काम या ठिकाणी करून देतोय. तर जे काय तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला म्हणजे छोटा हत्ती घ्या किंवा त्याच्यावरती बॉडी बनवा, जे तुम्हाला 5-6 लाख रुपये खर्च करायचे ते तुम्हाला अगदी कमी खर्चामध्ये आपण या टू व्हीलर, मोटरसायकल, बाईक ट्रॉलीवर फूड कार्ट स्टॉल बनवून ते तुम्हाला चालून दाखवतोय. तर नितीन, याचं जरा थोडं राऊंड मार रे, लक्षात येईल तुम्हाला. तर ह्या फूड कार्ट स्टॉलच्या गाडीमध्ये सध्या पेट्रोल नसल्यामुळं तुम्हाला ट्रायल याची दाखवतो. जरा चालू करायचं, बेसिक वर्किंग समजून घ्या फक्त गाडी चालते कसं, रिव्हर्स फॉरवर्डचा फायदा काय आहे, कसं आहे.
रिव्हर्स फॉरवर्डमुळे तुम्हाला गाडी वळवण्यासाठी सोपी होते. ज्यावेळेस आपण टू व्हीलरला बाईक ट्रॉली बनवतोय त्यावेळेस गाडीची जी लांबी आहे ती साधारणतः 8-9 फूट लांब झाल्यामुळं तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड हे मस्टच आहे. किंवा शेतात शेतकरी बांधवांना जर गाडी वळवायची म्हटलं तर त्यांना देखील बांधावर वगैरे जागा कमी असते तर त्या ठिकाणी ते वळवू शकतात रिव्हर्स फॉरवर्डमुळं. तर हे जे मॉडेल बनवले आपण हे फळे भाजीपाला विक्रीसाठी हे फूड कार्ट स्टॉल आपण त्यांना बनवलेलं आहे. रत्नागिरीची आपल्याकडे ऑर्डर आली होती. ॲव्हेंजर 220cc ला मजबूत लोड घेते गाडी कारण ताकद भरपूर आहे. आणि डायरेक्ट मार्केट यार्डमधून फळे आणि भाजीपाला खरेदी करून ते वेगवेगळ्या हॉटेल्सला सप्लाय करण्यासाठी त्यांनी आपल्याकडे गाडी घेतली आणि परत दुपारनंतर डायरेक्ट वेगवेगळ्या बाजारात जाऊन गाडी उभा करायची. चलती फिरती दुकान असल्यामुळे जिथं गाडी लावून तिथं आपलं दुकानधंदा चालू. तर अशा पद्धतीचं अगदी स्वतः मस्त असं टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीवर फूड कार्ट स्टॉल हे इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी बनवलं जाते. तुम्हाला जर अशी गाडी बनवायची असेल तर इंडियन ॲग्रोला भेट द्या, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंगसाठी आमचा जो नंबर आहे 9699 100 225 9699100225 या नंबरला संपर्क साधल्यास याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळते. आणि ऑनलाईन बुकिंग जरी केली तर डिलिव्हरी देखील तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे. तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा, प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या. फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीचे आपण बनवल्यामुळं कुठल्याही पद्धतीचं मेंटेनन्स नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला आपण चेसी वेगळी करतो आणि वरचा हौदाची बॉडी जी आहे ती वेगळी केल्यामुळं कुठेही क्रॅक वगैरे जात नाही. आणि बॉडी जी आहे ती अतिशय मजबूत आहे. इकडे दाखवा जरा त्यांना बॉडी लक्षात येईल डायरेक्ट. हे फॅब्रिकेटेड बॉडी वगैरे अतिशय मजबूत आहे. रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स असलं आहे. चेन म्हणजे डायरेक्ट शाफ्टमुळं गाडी लोड कॅरिंग कॅपॅसिटी पण तुमची चांगली, कुठेही गाडी स्लिप मारत नाही आहे. तर अधिक माहितीसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुण्याला भेट द्या. आणि जर तुम्हाला असं फूड कार्ट स्टॉल बनवून पाहिजे असेल तर तुमचा वडापावचा व्यवसाय असू द्या, पाणीपुरी, चायनीज, आईस्क्रीम, ज्यूस सेंटर, फ्रूट स्टॉल, इडली डोसा सेंटर असेल किंवा तुमचं कुठलाही म्हणजे नाश्ता सेंटर असेल तर त्यासाठी आपण अशा पद्धतीचं टू व्हीलर मोटरसायकल बाईकवर फूड कार्ट स्टॉल बनवून देतोय. तर बनवायचं असेल तर संपर्क साधा आणि अजून काही सजेशन असतील तरी ते पण तुम्ही सांगू शकता. धन्यवाद. जय जवान जय किसान.